बेलोरा येथील विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण पूर्ण झालेले रात्रीची विमानसेवा सुरू करण्याची साठीची कामे सध्या सुरू आहे। नवीन मुंबई विमानतळाचं काम वेगाने सुरू असून त्याचा पहिला टप्पा मार्च 2025 पर्यंत कार्यान्वित होईल। सन 2024-25 या वर्षाच्या साठी कार्यक्रम खर्चाकरता ग्रामविकास विभागास 9,280 कोटी रुपये, गृह परिवहन बंदरे विभागास 4,094 कोटी रुपये आणि सामान्य प्रशासन विभागास 1,432 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे। राज्यातील उद्योग क्षेत्रातील विकासासाठी औद्योगिक, इलेक्ट्रॉनिक्स, अवकाश व संरक्षण उत्पादन धोरणे सुधारित करण्यात येत असून नवीन सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम धोरण तयार करण्यात येत आहे। जानेवारी 2024 मध्ये स्वित्झर्लंडमधील दावोस येथे आयोजित जागतिक आर्थिक परिषदेमध्ये राज्य शासनाने 19 कंपन्यांसोबत सामंजस्य करार झाले आहेत। त्याद्वारे 3 लाख कोटीहून अधिक रुपयाची गुंतवणूक आणि सुमारे 2 लाख रोजगार निर्मिती होणार आहे। राज्याचे एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023 ते 28 जाहीर करण्यात आले आहे। या धोरणांतर्गत प्रथमच अंत्योदय शिधापत्रिकेवर सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे एका कुटुंबास एक साडीचे मोफत वाटप करण्याची कारवाई सुरू आहे। औद्योगिक क्षेत्रात लघु वस्त्रोद्योग संकुले स्थापन करण्यास भांडवली अनुदान देण्याची योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे। राज्यात 18 लघु वस्त्रोद्योग संकुले स्थापन करण्यात येणार आहे। त्याद्वारे सुमारे 36,000 नवीन रोजगार अपेक्षित आहे। निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी पायाभूत सुविधा विकास कार्यक्रमास 450 कोटी आणि निर्यातक्षम घटकांना विशेष प्रोत्साहन देण्यासाठी 400 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे। निर्यात वाढीसाठी राज्यात 5 इंडस्ट्रियल पार्क तयार करण्यात येत आहे। सामूहिक प्रोत्साहन योजनेतून सुमारे 7,000 कोटी प्रोत्साहन निधी वितरित करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून 25,000 उद्योग घटक तयार करण्याचे उद्दिष्ट असून त्यातील 30% उद्योजक महिला असतील। या कार्यक्रमातून सुमारे 50,000 नवीन रोजगार निर्माण होणार आहेत। ट्रस्ट सेक्टर मधील उच्च तंत्रज्ञानावर आधारित 10 अतिविशाल उद्योग घटकांना प्रणेता उद्योगाचा दर्जा आणि अतिरिक्त विशेष प्रोत्साहने देण्यात येतील। त्यामुळे राज्यात 1 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक तसेच 20,000 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे। मेक इन इंडिया धोरणांतर्गत एक जिल्हा एक उत्पादन संकल्पनेस अनुसरून नवी मुंबई येथे युनिटी मॉल उभारण्यासाठी 196 कोटी रुपये किमतीच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे। सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता उद्योग विभागास 1,021 कोटी आणि सहकार पणन मत्स्योद्योग विभागास 1,952 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे। हर घर नल हर घर जल संकल्पनेनुसार ग्रामीण भागातील प्रत्येक घरात पिण्याचे शुद्ध पाणी जल जीवन मिशन अभियानातून उपलब्ध करून देण्यासाठी 1,46,64,382 नळ जोडण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे। जानेवारी 2024 पर्यंत त्यापैकी 1,22,10,475 घरगुती नळ जोड्या देण्यात आलेल्या आहेत। उर्वरित 24,53,907 नळ जोड्या देण्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे। अमृत 2 अभियानांतर्गत 145 शहरातील 28,315 कोटींचे 312 प्रकल्प मंजूर करण्यात आले। त्यात पाणी पुरवठा, मलनिस्सारण, सरोवर पुनरुज्जीवन आणि हरित क्षेत्र विकास प्रकल्पाचा समावेश आहे। महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान सन 2030 पर्यंत राबवण्यात येणार आहे। या महाअभियानात सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश असून त्यांच्या वर्गीकरणानुसार शासनाकडून प्रकल्प किमतीच्या 50 ते 95% निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। या अभियानातून पाणी पुरवठा, मलनिस्सारण, रेल्वे ओव्हरब्रिज, प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण इत्यादी कामे हाती घेण्यात येणार आहेत। पालघर जिल्ह्यातील वसई विरार शहरातील 14 लाखाहून अधिक नागरिकांना लाभ देणाऱ्या सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे। सन 2024-25 या वर्षाकरता कार्यक्रम खर्चाकरता पाणी पुरवठा व स्वच्छता विभागास
3,875 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे। विद्यार्थ्यांच्या मध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव विकसित व्हावी, तसेच प्रत्यक्ष कृतीच्या आधारे त्यांच्याकडून नैसर्गिक संसाधनाचे व्यवस्थापन व्हावे, यासाठी माझी वसुंधरा अभियानांतर्गत सर्व जिल्ह्यातील शाळांमध्ये पर्यावरण सेवा योजना राबवण्यात येत आहे। दरवर्षी सुमारे 25,000 किलोमीटर राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांच्या दोन्ही बाजूंना वृक्ष लागवड करण्याचं नियोजन आहे। अटल बांबू समृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या 10,000 हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड करण्यात येणार आहे। जलयुक्त शिवार अभियान 2 अंतर्गत 5,700 गावांना 1,59,886 कामांना मंजुरी देण्यात आली असून 15,389 कामं पूर्ण झाली आहेत। सन 2024-25 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता पर्यावरण व वातावरणीय बदल विभागास 245 कोटी, वन विभागास 2,507 कोटी आणि मृद व जलसंधारण विभागास 4,247 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे। सन 2030 पर्यंत एकूण ऊर्जा निर्मितीपैकी 40% ऊर्जा ही अपारंपरिक पद्धतीने निर्माण करण्याचं उद्दिष्ट आहे। राज्यात रूफटॉप सोलर योजना राबवण्यात येत आहे। केंद्र